मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या भागामध्ये अभिच्या साक्षीमुळे फायनली आता संजना आणि अनिरुद्धला 1 वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे आणि अरुंधती तिची लढाई आता जिंकलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं हे आपण आता पाहूयात. संजना ही किचनमध्ये कॉफी बनवत असते. तेवढ्यातच ईशा आता तेथे जाते आणि विचारते, कॉफी बनवतीयस का संजना आंटी तू? माझ्यासाठी सुद्धा बनव हां. मग आता संजना अगदी नम्रपणे म्हणते, हो बनवते हां. तू काय खाणार बरं त्याच्याबरोबर? मग आता ती म्हणते, तसं काही नाही, पण मला फ्रेंच ऑमलेट नक्कीच आवडेल, कारण मला ते खूप खावंसं वाटलंय. त्यावेळी आता संजना म्हणते, हो बरं बनवते हां. ईशा विचारते, काय गं संजना आंटी, आज तू माझ्या आवडीचं का बनवतीये बरं? कारण माझ्या बड्डेसाठी तर अजून खूप दिवस आहेत ना. तेव्हा संजना म्हणते, कसं आहे ना ईशा, आपली हौसमौस आपण आत्ताच करून घेऊयात, कारण जर जेलमध्ये गेलो तर मग आपल्याला असे पदार्थ खायला मिळणार नाहीत. त्यावेळी तू असं का बोलतीयेस असं ईशा विचारते. मग आता संजना म्हणते, पुढे आता संजना सांगू लागते, अगं तू, मी आणि अभि व तुझे लाडके बाबा हे सर्वजण आता जेलमध्ये जाणार आहेत. त्यावेळी ईशाला जबर धक्का बसतो. ते काय, मी नाही जाऊ शकत जेलमध्ये? त्यावेळी संजना म्हणते, जावं तर लागेलच, कारण कोर्टाने एकदा का आपल्याला ऑर्डर दिली मग आपल्याला त्या ऑर्डरचं पालन करावंच लागतं. तेव्हा आपणना फसवून आम्ही सह्या घेतल्या, खरं ते तुला माहीत असून देखील तू आम्हाला सपोर्ट करते. मग तू सुद्धा गुन्हेगारच झालीस ना, म्हटल्यावर तुला जेलमध्ये जावं लागणारच, असं आता संजना ईशाला म्हणत घाबरवते. तेव्हा आता ईशा घाबरते आणि म्हणते, संजना आंटी, अगं तू मला प्रॉमिस केलं होतं ना, काहीही झालं तरी मला जेल होऊ देणार नाही म्हणून. तेव्हा संजना म्हणते, हो अगं, मी तर तुला प्रॉमिस केलं होतं, पण तू तुझ्या तोंडाने सांगितलंस की आपणच्या सह्या कशा मिळवायच्या हे बाबांना आणि संजनाला माहीत होतं. अगं तू आम्हा दोघांना अडकवलं खरं, परंतु स्वतःच्या पायावर सुद्धा कुऱ्हाड मारून घेतली आहे, समजलं ईशा? तेव्हा ईशाला समजतं की आपण खूप मोठी चूक केली आहे. ती म्हणते, आई शपथ, आता काय करावं बरं? संजना म्हणते, काही नाही, आता चुकीची शिक्षा भोगायची, एवढंच करायचं. पुढे आता ईशा म्हणते, कसं आहे ना, ईशा म्हणते, मला तर आता काही समजतच नाहीये. मी त्या कोर्टामध्ये एवढी घाबरले होते ना, मला माझंच कळालं नाही की मी नक्की काय बोलून गेले. त्यावेळी संजना म्हणते, असं का? अगं मी तुझी आदल्या दिवशी सर्व तयारीसुद्धा करून घेतली होती आणि तू म्हणते की घाबरले, असं कसं ईशा तू करू शकतेस? त्यावेळी ईशा म्हणते, अगं त्या सुलेखाताई माझ्याकडे कशा बघत होत्या, तू पाहिलं का त्यांची नजर कशी होती ते? त्यावेळी संजना म्हणते, त्यात काय एवढं घाबरायचंय, असं म्हणून ती आता खूपच चिडते आणि अजिबात नॉनसेन्स कारण देऊ नकोस. तू सुलेखाताईंना आता ओळखतेस का? अगं त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी राहिली आहेस ना तू. तेव्हा ईशा म्हणते, त्यांचं घरात असणं वेगळं असायचं, आता कोर्टात लॉयर म्हणून त्या माझ्यासोबत उभ्या होत्या पुढे, आणि मला काही सवय आहे का रोज कोर्टात जाऊन बोलायची? तेव्हा संजना म्हणते, मग आम्ही जातो का रोज कोर्टामध्ये? 1 नंबरची मूर्ख मुलगी आहेस तू. अगं तुझ्यामुळे उगीच आम्ही गोत्यात आलो आहे आणि उगीच आमच्या प्लॅनमध्ये तुला सहभागी करून घेतलं. आता स्वतःच्याच वडिलांना तू खडी फोडायला लवकरात लवकर पाठवणार आहे, असं म्हणून संजना खूप चिडते. आता रागातच संजना तेथून गेल्यामुळे ईशाला खूप टेन्शन येतं. तेव्हा अभि आता तेथे येतो आणि विचारतो, काय ग झालं? मग आता ती म्हणते, ही बघ ना संजना आंटी, हिच्यामुळे आपण काय काय नाही केलं, आपल्या आईला आपण नावं ठेवली, ही आता मलाच नावं ठेवतीये आणि मला घाबरवतीये की आपण सर्वजण जेलमध्ये जाऊ म्हणून. त्यावेळी आता अभि म्हणतो, तिच्याकडे एवढं लक्ष देऊ नकोस. ईशा म्हणते, कसं लक्ष द्यायचं नाही, तिने मला खूप घाबरवले, काय करायचं आता पुढे? तेव्हा अभि म्हणतो, असं काहीही होणार नाही, डोंट वरी, तू एवढं टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा ईशा म्हणते, या प्रोजेक्टला उगीच आपण सपोर्ट केला आहे, या संजना आंटीला तर आपली किंमत नाहीच आहे, आपण उगीच अडकलो आहे या प्लॅनमध्ये असं वाटतंय. अरे अभि दादा, मी तुला एक सांगू का, आपण यातून बाहेर पडू. तेव्हा अभि विचारतो, हो बाहेर पडू, पण कसं पडायचं ते सांग मला. तेव्हा ईशा म्हणते, आता ते सगळं काही तुझ्याच हातात आहे, तू कोर्टात सगळं काही खरं सांगून टाक, चालेल ना? तेव्हा ईशा आता म्हणते, कसं आहे ना, समृद्धीला आता स्टे ऑर्डर आली आहे आणि कोर्टाचा निकाल लागेपर्यंत तसंही काही जागेवर आता, त्यामुळे तू आता कोर्टात जाऊन स्टेटमेंट देणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण या संजना आंटीची कशाला अरेरावी सहन करत राहायची, जाऊ देत तिला जायचं असेल तर जेलमध्ये. तेव्हा अभि म्हणतो की ती एकटी नाही जाणार जेलमध्ये, आपल्या बाबांना सुद्धा जावं लागेल, समजतंय का तुला?
त्यावेळी आता ईशा म्हणते हो ना यार, हिच्यामुळे तर आपले बाबा सुद्धा अडकले आहेत आता. तेव्हा ईशा म्हणते की मला ते काही माहीत नाही. समजलं कोर्टामध्ये गेल्यानंतर सुलेखाताई जे काही प्रश्न विचारतील ना त्याची उत्तरं दे तू फक्त. अरे त्या सतत आपल्यावर प्रश्नांचा भाडीमार करत असतात, त्यावेळी तर काही सुचत सुद्धा नाही. तू कोर्टात फक्त प्रश्नांची उत्तरं देऊन दाखव, म्हणजे मी तुला हवं ते देईल. सुलेखाताईंसमोर तर काही बोलताच येत नाहीये. इकडे आता अरुंधती, नितीन, त्याचबरोबर आप्पा आणि यश हे चौघेही गप्पा मारत असतात. त्याचवेळी त्या चौघांचं डिस्कशन सुरू असतं की नक्की हा हल्ला कुणी घडवला असेल. मग आता यश म्हणतो या पाठीमागे बिल्डरचं डोकं आहे. नितीन म्हणतो या पाठीमागे संजनाचं सुद्धा डोकं आहे असं मला वाटतंय, कारण तो बिल्डर एकटा असं करू शकतच नाही. त्यानंतर आता आप्पा म्हणतात पैशासाठी आपलीच लोक कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. तेव्हा यश म्हणतो नितीन सर, मला काय वाटतं माहिती आहे का, संजना आपल्या दोघांना तर खूप वचकून असते, घाबरून असते जरा, त्यामुळे ती असं काही करेल मला वाटत नाही. आप्पा म्हणतात विश्वास नको ठेवू तिच्यावर, ती कशी आहे ना चांगलंच माहीत आहे. त्यानंतर सर्वांना जरा टेन्शन आलेलं असतं. मग आता यश म्हणतो आज सुलेखाताईंनी मला कोर्टामध्ये बोलवलं आहे, आता ते देशमाने वकील काही पण उलटसुलट प्रश्न विचारतील. मग आता आप्पा म्हणतात अजिबात घाबरून जायचं नाहीये. अरुंधती देखील म्हणते हो ना, ते देशमाने काहीही विचारू देत यश, पण अजिबात त्यांना काही खोटं सांगायचं नाही. जे खरं आहे ना, जे सत्य आहे ना बाळा, तेच सांगायचं, कारण सत्य नेहमी पाण्यासारखं स्वच्छ नितळ असतं. त्यावेळी आता यश म्हणतो हो बरोबर आहे. आता अरुंधती म्हणते काय रे बाळा, अभि येईल का आज साक्ष द्यायला? यश म्हणतो माहीत नाही मला येईल की नाही, पण तो जर कोर्टात खरं बोलला ना तर खूप बरं होईल आई. तेव्हा आप्पा म्हणतात आपलं सगळं आता अभिवरच निर्भर आहे, कारण कोर्टात आपल्या बाजूने त्याने जर साक्ष दिली तर खूप बरं होईल. तेव्हा यश आता विचारतो जर आपल्या बाजूने त्यांनी साक्ष नाही दिली तर मग काय होईल? अरुंधती म्हणते मग प्लॅन बी अवलंबायचा. तेव्हा कोणता प्लॅन बी असं आता सर्वजण तिच्याकडे पाहून विचारू लागतात. तेव्हा सुलेखाताईंनी मला सांगितलंय, मी आता त्यांच्याबरोबर बोलून घेते असं अरुंधती म्हणते. त्यावेळी ठीक आहे असं आता यश म्हणतो. पुढे आता नितीन विचारतो चला मग बरं निघायचं का आपण, नंतर आपल्याला जायला उशीर होईल. तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते. सर्वजण आता कोर्टामध्ये पुन्हा जायला निघतात. इकडे आता कोर्टामध्ये सर्वजण त्यानंतर आलेले असतात. तर आता जज साहेब तिथे येतात आणि म्हणतात आजची कारवाई सुरू करा. तेव्हा देशमाने वकील आता उठतात आणि यश देशमुख यांना मी बोलवू इच्छितो असं आता जज साहेबांकडे ते परवानगी मागत म्हणतात. त्यावेळी आता यश देशमुख यांनी पुढे यावे असं आता लगेच जज साहेब हे म्हणतात. त्यामुळे यश आता पुढे येतो. आता यश हा भगवद्गीतेवर हात ठेवतो आणि म्हणतो मी जे काही सांगेन ना ते खरं सांगेन, खोटं अजिबात बोलणार नाही. तेव्हा देशमाने विचारतात काय मग यश देशमुख, तुम्ही सुद्धा समृद्धी बंगल्यामध्ये वाटेकरी आहात का? तेव्हा यश म्हणतो हो अर्थात आहेच, ते आमचं वडिलोपार्जित घर आहे, त्यामुळे मी त्यात वाटेकरी असणारच ना. मग पुढे आता तुम्हाला ती प्रॉपर्टी विकायची नाहीये बरोबर ना असं देशमाने विचारतात. तेव्हा यश म्हणतो हो बरोबर, आम्हाला ती प्रॉपर्टीच विकायची नाहीये. तेव्हा देशमाने पुन्हा विचारतात की ते घर एवढं जीर्ण झालंय तरीही तुम्हाला ते का हवंय? आता यश म्हणतो कारण ते घर मला माझ्या आजी आप्पांसाठी हवंय, त्यामुळे आमचा त्या वास्तूमध्ये खूप जीव गुंतलेला आहे आणि घर जुनं झालं म्हणजे जीर्ण होत नाही. त्या घराची डागडुजी केली, ते घर थोडं मेंटेन केलं तर अगदी पूर्वीसारखं नव्यासारखं होऊ शकतं. तेव्हा देशमाने विचारतात त्या घरावर दरवर्षी खूप पैसा खर्च करावा लागतो, एवढे पैसे आणणार कुठून तुम्ही? पुढे आता यश म्हणतो आमची जॉईंट फॅमिली आहे, आम्ही सर्वजण एकत्र राहतो आणि आमच्या घरातले सर्वजण बहुतेक चांगले कमवतात, त्यामुळे प्रत्येकाने जर थोडा थोडा खर्च केला तर ही गोष्ट सहज शक्य आहे. सगळ्यांनी मिळून हे घर वेल मेंटेन ठेवलं तर सहज सगळ्या काही गोष्टी अगदी शक्य आहेत. तेव्हा देशमाने विचारतात पण त्या जागेवर तुम्हाला तर स्वतंत्र फ्लॅट मिळणार आहे, मग एवढा हट्टहास कशासाठी? त्यावेळी आता यश म्हणतो देशमाने तुम्हीच मला सांगा, मुंबईसारख्या ठिकाणी एवढं मोठं घर मिळणार आहे का? एवढं मोठं अंगण, तुळशी वृंदावन आणि आजूबाजूला दाट झाडी आपल्याला शोधून सापडणार आहे का? अहो आमच्या घरातली रोजची भाजी सुद्धा ताजी असते, आमच्या परसबागेतली, आम्ही त्यामध्ये खूप भाज्या सुद्धा पिकवतो, हे असं सुख टॉवरमध्ये मिळणार आहे का? त्यानंतर देशमाने विचारतात मिस्टर देशमुख मला एक सांगा, तुम्ही काय करता, किती कमवता? त्यावेळी आता यश म्हणतो ते महत्त्वाचं नाहीये, पण माझं एक म्युझिक स्टुडिओ आहे
आणि मी त्यामध्ये गाणी कंपोज करतो आणि स्वतः गाणी सुद्धा लिहितो. त्यावेळी देशमाने आता विचारतात, पण आम्ही गाणी कधी तुमची ऐकली नाही. त्यावेळी यश म्हणतो, अजून ऐकलं नसेल, परंतु पुढच्या काही काळात नक्कीच माझी गाणी प्रत्येक घराघरात वाजतील आणि तुम्ही ती ऐकाल तेव्हा माझी ओळख सांगण्याची तुम्हाला गरजच पडणार नाही. आता असं यशने उत्तर दिल्याबरोबरच अरुंधती, आप्पा, नितीन त्याचबरोबर अनिशला खूपच आनंद होतो. त्याच वेळी आता अनिश जोराजोरात टाळ्या वाजवू लागतो. मग आता जज साहेब त्याच्याकडे पाहतात तर आप्पा आता अनिशला गप्प करतात. त्यानंतर आता देशमाने विचारतात, बरं मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो, तुम्ही अजून सेटल झाले नाही आहात तरीही तुम्ही लग्न केलं. तेव्हा देशमानेंनी असा प्रश्न विचारल्यावर सर्वांना मात्र आश्चर्य वाटतं की देशमाने असे का उलटसुलट प्रश्न विचारत असतील, एवढे पर्सनल प्रश्न कुठे विचारायचे असतात का. तेव्हा सुलेखाताईंना देखील जरा आश्चर्य वाटतं. तेव्हा यश आता उत्तर देतो, कारण माझी बायको आता व्यवस्थित शिकलेली आहे, ती बऱ्यापैकी कमवते सुद्धा, ती तिचा खर्च सुद्धा भागवते आणि असं कुठे लिहून ठेवलंय का घर फक्त नवऱ्यानेच चालवावं, बायकोचा हातभार लागला तर संसार अधिक सुखद होतो, तुम्हाला एवढंही कळत नाही का, असं तो उलट आता देशमाने वकिलांना म्हणतो. पुढे देशमाने आता विचारतात, जर तुमची बायको आता प्रेग्नेंट आहे मग त्या काम कसं करू शकतील, त्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतील ना. त्यावेळी यश म्हणतो, हो माझी बायको प्रेग्नेंट असली म्हणून काय झालं, मी सांगितलं ना ती वर्क फ्रॉम होम सुद्धा करते आणि तिचे अजून काही पण व्यवसाय चालू असतात छोटे मोठे, त्यामुळे ती माझ्या घराला हातभार नक्कीच लावते. त्यावेळी आता सुलेखाताईंना देशमाने हे आता जे काही विचारतायत ते अजिबात पटत नाही, त्यामुळे त्या आता लगेच ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात, यश देशमुखांना देशमाने जे काही प्रश्न विचारतायत त्याचा काहीही संबंध नाही या केसशी, कारण अनिरुद्ध देशमुखांनी आपणची खोटी सही घेतली की नाही, आपणना कशा प्रकारे फसवलंय हे आपल्याला या कोर्टामध्ये सिद्ध करायचंय आणि हे उलटसुलट प्रश्न विचारतायत हे नाही पटत मला. जज साहेब म्हणतात, हो बरोबर आहे देशमाने, जरा मुद्द्याला धरूनच तुम्ही प्रश्न विचारा. देशमाने आता ठीक आहे असं म्हणतात आणि यशला विचारतात, तुमचे वडील आणि तुमच्या आजोबांमधील संबंध कसे आहे हे मला सांगा यश देशमुख. त्यावेळी यश म्हणतो, त्या दोघांमधील संबंध अगदी चांगले होते जोपर्यंत संजना आमच्या घरात लग्न करून आली नव्हती ना तोपर्यंत, आणि तोपर्यंत मला संजनाबद्दल आणि बाबांबद्दल काही माहीत सुद्धा नव्हतं. देशमाने म्हणतात की यश देशमुख, हे पहा मला फक्त तुमच्या आप्पांमधील आणि बाबांबद्दल संबंध कसे आहेत ना हेच सांगा, मी संजना मॅडमबद्दल विचारलंच नव्हतं. तेव्हा यश आता नम्रपणे सांगतो, माझ्या आप्पांमधील आणि बाबांमधील संबंध अतिशय चांगले होते. तेव्हा देशमाने पुन्हा विचारतात, तुमचे वडील तुमच्या आजोबांबरोबर कधी भांडले होते का, कधी वाद घातला होता का त्यांनी. त्यावेळी यश म्हणतो, नाही तसं मला तर काही आठवत नाही. तेव्हा देशमाने उलटसुलट प्रश्न विचारतात आणि म्हणतात, म्हणजे तुमचे आजोबा हे तुमच्या वडिलांसोबत आनंदात राहत होते बरोबर ना. तेव्हा यश म्हणतो, हो बरोबर आहे. त्यावेळी देशमाने म्हणतात, अहो तुमचे आजोबा तर आनंदातच होते, कारण माझे अशील जे आहेत ना ते सगळं काही अगदी त्यांचं व्यवस्थित करायचे आणि अनिरुद्ध देशमुखांचं म्हणजे माझ्या अशिलांचं त्यांच्या वडिलांकडे अगदी चांगलं बऱ्यापैकी लक्ष होतं. तेव्हा संजना अनिरुद्ध एकमेकांकडे पाहून गालात हसतात, तर आप्पा रागातच त्या दोघांकडे पाहू लागतात. आता यशची देशमाने खूप फिरकी घेत असतात, पण यश अगदी चांगल्या प्रकारे आणि खरी खरी उत्तरं आता त्यांना देत असतो. आता अरुंधती खुश असते. त्यावेळी पुढे देशमाने विचारतात, मला आता एक सांगा, विनायकराव देशमुख आणि कांचन देशमुख यांचा त्यांच्या मुलावरती म्हणजे माझ्या अशिलावरती अनिरुद्ध देशमुखांवर खूप विश्वास होता का. त्यावेळी आता यश म्हणतो, हो खूप विश्वास होता, अगदी प्रचंड विश्वास होता, परंतु त्या विश्वासाला त्यांच्याच या विश्वासाला तडा गेला, कारण आप्पांनी माझ्या बाबांवर विश्वास ठेवून अगदी डोळे झाकून विश्वास ठेवून त्या पेपरवर सही केली होती. जेव्हा त्यांनी सांगितलं होतं ना हे मेडिक्लेमचे पेपर आहे, तेव्हा देशमाने म्हणतात, तुम्ही म्हणताय ना खूप विश्वास होता, म्हणजे असा किती विश्वास होता ते सांगा, असं उलट तो यशला विचारतो. मग आता यश म्हणतो, सांगितलं ना, असं कसं मी सांगू शकतो आता किती विश्वास होता नेमका, कारण ते तर माझ्या वडिलांसाठी काहीही करायला तयार होते आणि त्यांनी केलं सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवून. त्यावेळी देशमाने म्हणतात की एवढा विश्वासू मुलगा आपल्या वडिलांचा विश्वासघात का करेल, मी तुम्हाला हेच म्हणतोय, एवढा विश्वास होता ना दोघांमध्ये. मग त्यावेळी आता यश म्हणतो, असं कसं म्हणू शकताय तुम्ही, चक्क माझ्या आजोबांची फसवणूक केली आहे माझ्या बाबांनी.
पुढे आता देशमाने हे खूपच बोलू लागतात आणि विचारतात तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी काय केलं. मग आता यश सांगू लागतो आमच्या शिक्षणाचा सर्व खर्च केला, आम्हाला हवं नको ते त्यांनी पाहिलं, आम्हाला कधी काही कमी पडू दिलं नाही. त्याचबरोबर मी जो स्टुडिओ चालवतो ना त्यासाठी त्यांनी आर्थिक मदत देखील केली आहे. मग आता माझ्या वडिलांनी तसं खूप काही केलंय परंतु त्यांनी आप्पांना फसवलंय. मग आता देशमाने म्हणतात एकीकडे तुम्ही तुमच्या वडिलांचं कौतुक देखील करतायत आणि दुसरीकडे त्यांनी फसवणूक केली असंही म्हणताय. तुमच्या विधानाला काही अर्थ आहे का? या स्टेटमेंटला काही अर्थ आहे का? सांगा बरं. आता मला तर तुमच्यावरच डाऊट यायला लागलाय, कारण घरातील माणसांवर एवढे प्रेम करणारे माझे अशील अनिरुद्ध देशमुख हे त्यांच्या वडिलांना फसवू तरी कसं शकतात? त्यामुळे जज साहेब हे मी पुन्हा म्हणेन की ही कोणीतरी सूड भावनेने करतंय. त्यावेळी यश म्हणतो अजिबात नाही, कोणीही सूड भावनेने हे करत नाहीये, कारण माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांना फसवलंय हे सत्य आहे. आमचे वडील आमच्याबरोबर चांगलेच वागायचे, कारण ही संजना आहे ना ती आमच्या वडिलांच्या आयुष्यात आलेली नव्हती. ती आमच्या आयुष्यात आली आणि सगळी गणितच बदलून गेली. आमची आई घर सोडून निघून गेली. अहो, आमच्या वडिलांना आमच्यापासून दूर केलं. आमच्या वडिलांना अक्षरशः आमच्यापासून तिने दूर केलं. ती म्हणेल ना त्याला फक्त ते हो हो म्हणत राहिले, कारण संजना जे म्हणेल ना ते माझे वडील पूर्णपणे ऐकायला लागले. तिने हळूहळू ईशाला आणि अभिला सुद्धा तिच्याकडे वळवून घेतलं. पन्ना फसवून त्यांची सही घेण्याची कल्पना सुद्धा हिचीच असणार आहे, यात काही वादच नाही. कारण या अगोदर तिने अनेक वेळा माझ्या आजी आप्पांना टॉर्चर केलं आहे, त्यांच्या खाण्यापिण्याचा हिशोब सुद्धा काढला आहे. या संजनाने माझ्या आजीला फसवून अगोदरच तिच्या खोट्या सह्या सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ह्यावेळी सुद्धा आप्पांना फसवून सह्या घेण्याची आयडिया सुद्धा हिचीच असणार आहे, हे मी तुम्हाला सत्याने सांगतोय. आणि नेहमीप्रमाणे संजना जे म्हणेल त्यावर माझ्या वडिलांनी मान डोलावली असणार. त्यावेळी देशमाने विचारतात यश देशमुख, मला एक सांगा, तुम्ही संजना देशमुख यांना नेहमी पाण्यातच पाहताय का? कारण काहीही झालं तरी तुम्ही विषय त्यांच्याकडेच वळवताय. तेव्हा यश म्हणतो कारण मला माहीत आहे आप्पांना फसवण्याचा काम सुद्धा हिनेच केलं आहे. ही एक नंबरची पाताळयंत्री बाई आहे. आता हे सगळं यशच्या तोंडून ऐकल्यानंतर मात्र संजनाला प्रचंड राग येत असतो. हिला फक्त आमच्या प्रॉपर्टीशी मतलब आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला सुद्धा जाऊ शकते. अहो, ती तर एखाद्याला प्रॉपर्टीसाठी गुंडांकडून हल्ला सुद्धा घडवू शकते आणि आमच्यावर तसा तिने हल्ला सुद्धा घडवून आणला आहे, असं यश आता कोर्टामध्ये स्टेटमेंट देतो. या अगोदर माझ्या आईवर आणि आजोबांवर हल्ला झाला आणि काल माझ्यावर आणि नितीन सरांवर हल्ला झालाय. हे बघा, मी तुम्हाला आता पुराव्यांसकट सांगतोय. मग आता यश त्याच्या सर्व हल्ला झालेल्या जखमा दाखवतो. मग आता देशमाने म्हणतात अरे बापरे, याचे सर्व पुरावे तुमच्याकडे असतील, कारण तुम्ही खोटं बोलू शकत नाही, बरोबर ना? आता तुम्ही मला सिद्ध करून दाखवाच की संजना देशमुख यांनीच हा हल्ला घडवून आणला आहे, नाहीतर तुम्ही मान्य करा की शपथ घेऊन तुम्ही सगळं खोटं बोलतायत ते. त्यावेळी यश म्हणतो मी एक अक्षर सुद्धा खोटं बोलत नाहीये. जज साहेब, तुम्ही मला थोडा अवधी द्या, मी सिद्ध करून दाखवेन की हा हल्ला फक्त संजनानेच घडवून आणला आहे म्हणून. आणि तसेही माझ्याकडे पुरावे आल्यानंतर मी तिला सोडणार नाहीच आहे. तिला तिच्या कर्माची शिक्षा ही मिळायलाच हवी. जज म्हणतात तुम्ही कोर्टात आहात यश देशमुख, याचं भान ठेवा. कायदा हातात घेण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये, त्यामुळे तुमच्या विचारावर आणि भाषेवर जरा कंट्रोल ठेवा. त्यावेळी यश आता कोर्टाची माफी मागतो आणि रागातच संजनाकडे आता तो पाहत असतो. दुसरीकडे अनघा आणि त्याचबरोबर आरोही या दोघीही आता घरात बसलेल्या असतात, भाजी निवडत असतात. त्याचवेळी बिल्डर तेथे येतो. अनिरुद्ध देशमुख, संजना देशमुख पटकन बाहेर या असं म्हणतो. ईशा तेवढ्यातच तेथे येते. मग आता तुझा बाप कुठे आहे असं आता बिल्डर विचारतो. ती म्हणते ही काय तुमची भाषा आहे का, बाप कुठे आहे म्हणजे? मग आता तो म्हणतो बरोबर आहे माझं, कारण त्या दोघांनी किती दिवस असं केस खेळायचं चालवलंय कळत नाही. मग आता अभि म्हणतो हो केस चालू आहे, होईल, लागेल निकाल आणि आमच्याच बाजूने लागेल, नका टेन्शन घेऊ. त्यावेळी आता तो बिल्डर म्हणतो मला एवढा वेळ नाही आहे, एवढ्यात माझे दुसरीकडे 2 मजले चढवून झाले असते, मला अजिबात एवढा वेळ नाही आहे.
तुझ्या बापाला म्हणावं केस केस खेळत अख्ख्या आयुष्यभर बस, पण मला माझे पैसे पाहिजे. तेव्हा अभि विचारतो कोणत्या पैशांबद्दल तुम्ही बोलताय? मग आता तुझ्या बापाला आणि त्या संजनाला मी बक्कळ पैसा दिला आहे, ते माझे पैसे रिटर्न हवे असं त्यांना सांगा आणि बसा तुम्ही हा समृद्धी बंगला कवटाळत, मला सांगू नका काही. वेळी आता सर्वांना मोठा धक्काच बसतो की हे काय केलंय संजना आंटीने, आणि त्याचबरोबर बाबांनी आपल्याला सांगितलं सुद्धा नाही पैशांबद्दल. आता सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. मग नंतर आता बिल्डर म्हणू लागतो की तुझा तो बाप आहे ना अनिरुद्ध देशमुख, त्याने बापाला तर शेंडी लावलीच आहे, पण आता पोरांनाही शेंडी लावली आहे असं म्हणून तो आता हसतो. तेव्हा अभि म्हणतो तुम्ही असं काही बोलू नका हा, आम्ही त्यांच्याबरोबर बोलतो आता केसवरून आल्यानंतर, कोर्टामधून आल्यानंतर, पण तुम्ही असं कोणतंही पाऊल उचलू नका. मग आता बिल्डर पुन्हा धमकी देतो, हे पहा मला माझे पैसे लवकरात लवकर हवेत, नाहीतर मी माझ्या माणसांना घेऊन इथे घुसतोच आता. आता असं म्हटल्याबरोबरच ईशा, अभि आणि अनघा, आरोही हे सर्वजण खूपच घाबरतात. मग त्यानंतर आता बिल्डर जाता जाता पुन्हा एकदा म्हणतो माझ्याशी अजिबात तुम्ही गद्दारी करायची नाही आणि शहाणपणा तर अजिबात नाही, नाही तर तुम्हाला महागात पडेल. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती आता अनिरुद्ध विरोधात कोर्टामध्ये स्टेटमेंट देते, गेली 26 वर्ष संजनासाठी तो मला फसवत होता. तेव्हा ही बाई खोटं बोलतीये अनिरुद्ध जेव्हा म्हणतो, तेवढ्यातच आता अभि तेथे येतो आणि म्हणतो की हे खरं आहे, कारण संजना आंटीचाच हा प्लॅन होता की खोटं फसवून आपणच्या सह्या घ्यायच्या. त्यावेळी आता सर्व प्रकरण उघड होतं. मग आता जज साहेब म्हणजेच कोर्ट हे संजना आणि अनिरुद्ध देशमुख यांना 1 वर्षाची सजा सुनावतात. त्यामुळे आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.